आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर व्हिडिओ घेत आहे की आपल्या गावासाठी खूप छान रस्ता बनलेला आहे. हायवेच झालेला आहे. हा खूप छान रस्ता बनलेला आहे, पण यासाठी आपल्याला काही काळजी घ्यायची पण गरजेची आहे. कारण हा रस्ता तुम्ही पाठीमागे बघितला तर माझ्या पाठीमागे बघू शकता की गावातील तांडा आहे, तांडा वस्ती आहे. या ठिकाणी संपूर्ण लोक राहतात, छोटे छोटे लेकर रस्त्यावर खेळतात आणि ह्या रोडची स्पीड लिमिट बघितलं तर 40 आहे. 40ची स्पीड लिमिट आहे, पण ही लिमिट क्रॉस होते. ह्या लिमिटपेक्षा जास्त गाड्या वेगाने जातात. लहान लहान लेकरं कधी कधी रस्त्यावर ये जा करत असतात. त्यासाठी आपण आपल्या स्पीड लिमिट ठेवली पाहिजे. जर स्पीड लिमिट ठेवली तरच ह्या रोडचा योग्य उपयोग होईल आणि अपघात टाळले जातील. अपघात कोणासाठीच चांगला नसतो. पूर्ण आयुष्य खराब होतं, पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं. एक माणूस गेला म्हणजे पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं. आपण आपल्या लहान लेकराची काळजी घ्यायची आहे. आणि रस्त्याच्या मेन म्हणजे रस्त्यावर तुम्ही पाठीमागे बघू शकता, लहान लहान लेकरं, खूप सारे लेकरं खेळतात. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, सगळीकडे बघा लेकरांचा गजबजाट आहे आणि पूर्ण रोड एकदम क्लीन आहे. रोड एकदम मोठा आहे आणि रस्त्यावर सिंपल बघितलं तर तुम्ही गजबजाटीचा रस्ता आहे आणि लहान लहान लेकरं खेळताना दिसतात. मग आपल्याला या लेकरांची काळजी घेणं गरजेचं आहे, कारण रोडचे जे नियम असतात ते अजून लेकरांना माहिती नाहीत. आणि हायवे आहे हा, थोडेफार नियम पण आपण जनजागृतीसाठी सांगूया. कारण ह्या लेकरांना खरंच माहिती नाही की खालून येणारी गाडी किती वेगाने येऊ शकते. मग जर विचार केला तर अपघात होण्याची चान्सेस आहे. कारण हा वळण आहे, तुम्ही बघा इकडून खूप मोठा वळण आहे आणि वरतून गाड्या सगळ्या जोराच्या स्पीडने येतात. कारण वरी उतार आहे, पूर्ण उतार आणि खाली वळण गेलेलं आहे. तर 40ची स्पीड सरासरी मेंटेन नाही झाली, गाडीची ओव्हर स्पीड झाली तर लहान लहान लेकरं पूर्ण रस्त्यावर खेळताना दिसतात तुम्हाला. पण आपली गती मेंटेन ठेवली तर सगळ्यांची काळजी आहे. आणि विशेष सांगायचं म्हटलं तर आपण इथल्या लेकरांचा जसा विचार करतोय, तुम्ही स्वतः गाडी चालवताय, तुमच्यासाठी पण ते धोका नाही होणार. तुम्ही गती पालन केलं तर तुम्हाला पण काही अडचण येणार नाही. तुमची पण घरी कोणतरी वाट बघतं, त्यासाठी तुम्ही रोडच्या नियमाचं पालन करा. आणि ते प्रत्येकासाठीच चांगलं आहे, गाडीवाल्यासाठी पण चांगलं आहे आणि रोडवरती जे वागतात त्यांच्यासाठी पण चांगलं आहे. आता तुम्ही माझ्यासोबत पाहू शकता की आपण आता गाडीमध्ये दाखवतोय रोड, की पूर्ण रोड बघा. आजूबाजूला बघितलं तर हा गाव आहे, म्हणजे गाव स्टार्ट होतं इथनं. छोटे छोटे लहान लहान लेकरं ह्या रोडवरती खेळलेले दिसतात. माणसं पण रोडवरती बसतात. आता हा रोड मोठा झालेला आहे, तर रोडच्या नियमाचं पालन केलं तर कोणालाही काही अडचण येणार नाही. बघितलं तर हा पूर्ण वळण रस्ता आहे, म्हणजे पूर्ण हे वळण होतं. ह्या साईडला कुत्रा रस्त्यावर बसलेला आहे, माणसं पण रस्त्यावर थांबलेली आहेत. आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की अपघाताने एक माणूस जात नाही तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं. एका माणसाच्या जाण्याने पूर्ण कुटुंबाला धक्का बसतो. त्यासाठी आपण गाडीची जी स्पीड आहे ती लिमिटमध्ये ठेवायला पाहिजे आणि आपण काळजीने गाडी चालवायला पाहिजे. आणि विशेष सांगायचं म्हटलं तर माझ्या गावकऱ्यांना एवढंच सांगायचं आहे की आपल्या लेकरांची काळजी आपणच घ्यायची आहे. येणारं भविष्य खूप सुखाचं असणार आहे. रोड झाला म्हणजे विकास होतो, विकास झाल्यानंतर गाव डेव्हलप होतं आणि गाव सिटीशी जोडलं जातं. त्यामुळं रोड होणं खूप गरजेचं आहे, पण त्यासोबत आपल्याला जिम्मेदारी येते, म्हणजे आपण काळजी घेणं पण गरजेचं आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.